आजचा दुसरा दिवस. आज बाजार वगैरे करून आलो उंडाचा आणि काल लाईट गेल्यानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीनं आपण पाणी लावलेलं आणि भरपूर असं मोठं ऊन गावाला. जवळजवळ 8 ते 10 दिवस ह्या पिकाला पाणी नव्हतं, लाईटचा प्रॉब्लेम झाल्यामुळे. त्यामुळं पाण्याला पण उशीर लागते, पाणी पुढं सरकत नाही. असं लय ऊन किरास लागते आणि हे रानातलं असं उन्हाचं जे कीटक असते झाडातलं ते वाढत आवाज येते. लय असा उन्हाचा कडाका लागते. पाणी पाजायला चालले, गर्द अशी ही झाडाची सावली त्यात थांबलो हे झाडाची मस्तपैकी. असा हा सगळा परिसर आहे, उन्हाचं वातावरण. ते आमची मोटराची डीपी असा सगळा गाडीवरती लावले मी. आणि त्या आंब्याला आंब भरपूर लागलेले. कॅमेरा दिसते का नाही काय माहीत, पण भरपूर असा आंबा आहे. असा रस्ता गेला इकडे आणि मी असा बसतोय झाडाखाली. बघा सावलीला ऊन भरपूर लागते, पाणी लावले आणि झाडाखाली बसले. असं मस्त अशी सावली झाडाची. हे झाड जांभळीचं. हे वड्यावरती बंधारा बांधलेला आहे, त्याला पाणी फार कमी आहे आता सध्या. वरील ज्यावेळी अकोले योजनेचे पाणी सोडलं जाईल वारणा नदीचं, त्यावेळी इकडं पाणी येईल जास्त असं वाटतंय. सोडणार आहेत असं म्हणतात पाणी. आज पावल्या दुपारपर्यंत सोडतात का. पेरणीचे दिवस जवळ आल्यामुळे भुईमुगाच्या शेंगा ब्यासाठी सोडण्याचे काम महिला करत आहेत गावाला, आणि अतिशय जोरात हे काम आता गावाला प्रत्येक ठिकाणी चालू आहे. ग्रामीण मोटर चालू असल्यामुळे पुन्हा एकदा मी दुपारी वाड्यात किती पाणी शिल्लक आहे बघण्यासाठी आलो, परंतु पाणी बरेच खाली गेलं होतं. अशा पद्धतीनं हा धरणाचा परिसर पाझर तलावाचा वाड्यावरती बांधलेल्या तलाव यामध्ये पाण्याचा साठा बऱ्यापैकी होतो चांगल्यापैकी. अशा पद्धतीने इथे हे पाझर तलाव शासनाच्या माध्यमातून बांधलेला आहे. आणि असं हे पाणी पाठीमागं धरण अशा पद्धतीने इथं पाण्याचा साठा केलेला आहे. पाझर तलाव आणि ठरल्याप्रमाणे इथे पाणी सोडलेलं आहे. सकाळी पाणी नव्हतं, आता हे वारणा नदीचं पाणी या वाकोडे नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून इथे सोडलं जाते. आणि आता शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होईल, कारण पाणी भरपूर प्रमाणात शेतीला आवश्यक असते आणि या माध्यमातून शेतीची पाण्याची तहान भागू शकते. तर या योजनेचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना आमच्या भागात होत आहे. अशा पद्धतीचे पाणी आहे. हे आंब्याचं झाड, त्याला आंब आहे चांगल्या प्रकारे. असं हे झाड आहे आंब्याचं, छानपैकी झाड, गोड असं. त्या झाडावरती आंबे बऱ्यापैकी आहेत. दुपारचे 2 वाजत आहेत आणि अशा पद्धतीने सर्व सन्नाट आहे. लहान मूल देखील बाहेर नाही, कारण ऊनच तिकडं तेवढं
असं सूर्य आग ओकतोय आणि भरपूर असा उन्हाचा झटका आहे. त्यामुळं कोणीसुद्धा घराच्या बाहेर पडताना दिसत नाही, शांतता आहे. दुपारी ऊन कमी झाल्यानंतर मी रानात या पुढच्या बाजूनं पाणी व्यवस्थित पित नाही त्यासाठी उकरून पाट तयार केला आणि संध्याकाळची लाईट असल्यामुळे पुन्हा संध्याकाळचं अशा ठिकाणी पाणी लावताना अडचण येईल म्हणून मी रानात येऊन हा पाट तयार केला. संध्याकाळचे पाणी सोडलं म्हणजे व्यवस्थित पिण्यासाठी व्यवस्था करण्याची नियोजन मी केलं. अशा पद्धतीनं पहाड तयार केला. खोऱ्यानं पाट आधी जर उकरलं त्यानंतर खोऱ्यानं जरा व्यवस्थित पाट वाढला आणि त्यामुळे व्यवस्थित पाणी संध्याकाळी पाजू शकतो आपण. पाट वाढल्यानंतर संध्याकाळ झाली होती, भरपूर तहान लागली होती. थोडंसं पाणी पिण्यासाठी मी विश्रांती घेतली. त्यानंतर घरी गेलो. पाट आपण तयार केला पाण्याचा. अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. धन्यवाद.